अध्यात्माचे ज्ञान देणारा कीर्तनकारच निघाला नराधम. वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी घटना. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली वासनेचा बाजार. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार. वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे समोर आली. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका 17 वर्षीय मुलीवर गेल्या 5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. केवळ अत्याचारच नव्हे तर पीडितेला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत असल्यापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते, तर पीडितेचा भाऊ त्याच्याच संस्थेत कार्यरत होता आणि याच विश्वासाचा फायदा घेत नराधम यशवंतने 2021 पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकील अशी धमकी देऊन त्याने तिला दहशतीत ठेवले. पीडिता घरी एकटी असली की आरोपी हा वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत असे. काही दिवसांपूर्वी तर या नराधमाने क्रूरतेचा कळसच गाठला. पीडितेला फोन करून घरी बोलावले. मुलीने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकीच दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये डांबले आणि बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर गॅसवर लोखंडी पक्कड गरम करून तिच्या शरीरावर अमानुषपणे चटके दिले. या भीषण छळानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. 14 मार्च रोजी पीडितेच्या भावाने तिची गंभीर अवस्था पाहून तिला विश्वासात घेतले असता संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला. 5 वर्षांपासून सुरू असलेला हा वेदनादायी आणि संतापजनक प्रकार समोर आला. बहिणीने हा धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर भावाने पोलिसात धाव घेतली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी यशवंत थोरातला रविवारी पहाटे अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा नराधम भोंदू महाराजाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर.